रोजच्या आहारामध्ये 1 चमचा तरी साजूक तूप असावं असं आपलं आयुर्वेद सांगतं. पण आजकालच्या भेसळीच्या युगात शुद्ध साजूक तूप मिळणे खूप अवघड आहे. बाजारातून आपण जे तूप विकत आणतो त्यामध्ये बऱ्याचदा वनस्पती तूप मिक्स असतं. त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सुगंधित रवाळ तूप कसं बनवायचं, अशी काय ट्रिक यूज करायची ज्यामुळे तूप सुगंधित बनेल, बटर कसं बनवायचं, तूप काढल्यानंतर जराही वेस्ट न होऊ देता त्यापासून दही ताक कसं बनवायचं, हे सर्व मी इथे सांगणार आहे. नमस्कार मंडळी, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. साजूक तूप बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 दिवसांची साय घेतली आहे आणि ती मी एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेत आहे. आता याला चमच्याने फेटत जायचं आहे. तुम्ही याऐवजी मिक्सर किंवा ब्लेंडर पण वापरू शकता, पण हे सर्व वापरल्याने खूप भांडे भरतात आणि तुपकट चिकट भांडे धुण्यातच जास्त वेळ जातो. यापेक्षा चमच्याने जर फेटलं तरी खूप छान तूप बनवू शकतो, किंवा हातानेही तुम्ही याला फेटू शकता. पण हात खराबही करायचा नसेल, भांडेही भरायचे नसतील तर चमच्याचा वापर करणे योग्य ठरेल. याऐवजी तुम्ही रवीचाही वापर करू शकता. 5 ते 6 मिनिटं हे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. सुरुवातीला ही साय थोडी घट्ट लागते आणि जसजसं लोणी सेपरेट होतं तसतसं ही साय छान हलकी होते. इथे मी 7 ते 8 दिवसापासून फ्रीजमध्ये साठवलेली साय घेतली आहे. साय काढण्यासाठी दूध मंद आचेवर तापून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरला आल्यावर त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. सकाळी दूध येत असेल तर संध्याकाळी त्याची साय काढायची, तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि संध्याकाळी येत असेल तर संध्याकाळी गरम करून सकाळी त्याची साय काढायची आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जाडसर साय बनते. त्यानंतर चमच्याने दुधावरची साय काढून घ्यायची आहे. ही साय मोडता कामा नये आणि एका स्वच्छ भांड्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 7 ते 8 दिवसानंतर ही इतकी साय निघालेली आहे. साय आपण जेव्हा दुधामधून काढत असतो तेव्हा फक्त साय घ्यायची, एक्स्ट्रा दूध साईमध्ये येणार नाही ही काळजी घ्यायची आहे. कारण जेवढं दूध साय काढताना जास्त आपल्या साईसोबत येईल तेवढंच बेरीचं प्रमाण सुद्धा जास्त येतं. म्हणून साय काढताना ही टीप लक्षात ठेवायची आहे की साय काढताना साईसोबत दूध येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 7 ते 8 दिवसापेक्षा जास्त साय ठेवायची नाही आहे, कारण यापेक्षा जास्त दिवस साय ठेवल्यास साईला कडवट चव येऊ शकते किंवा कुजट आणि आंबट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त आठवडाभराची साय जमा करून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता जवळपास 3 ते 4 मिनिटानंतर ही जी साय आहे याला छान क्रमली टेक्स्चर आलेलं आहे. म्हणजे आपलं लोणी आता सेपरेट व्हायला लागलेलं आहे. तर आपण आणखी 2 ते 3 मिनिटं ही साय फेटून घेणार आहोत. जोपर्यंत यातलं दूध सेपरेट होत नाही तोपर्यंत आपण फेटत राहायचं आहे. जवळपास 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा पूर्ण छान असा एकदम घट्ट गोळा झालेला आहे आणि यातलं दूध पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे दूध छान सेपरेट होईपर्यंत ही साय छान घुसळून घ्यायची आहे आणि लोणी सेपरेट करून घ्यायचं आहे. हा लोण्याचा गोळा व्यवस्थित जमलेला आहे. आता हे जे लोणी आहे ते छान असं एकत्रित करून घेऊया आणि यातलं जे एक्स्ट्रा दूध किंवा ताक आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे हे ताक सेपरेट झाल्यानंतर आपण यात 1 ते 2 ग्लास थंड पाणी टाकणार आहे. म्हणजे काय होईल, जे एक्स्ट्रा ताक आहे ते व्यवस्थित या लोणीपासून सेपरेट होईल. आता हा लोण्याचा गोळा छान धुवून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला हा लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, जे त्यात ताक आहे ते व्यवस्थित सेपरेट होईल. आता यात जे ताक आहे ते मी एका भांड्यात काढून घेणार आहे. तर हे जे ताक आहे ते 7 ते 8 दिवसांचं आहे. त्यामुळे तुम्ही याला कणिक भिजवण्यासाठी वापरू शकता किंवा पिण्यासाठी वापरू शकता किंवा कढीमध्ये वापरू शकता. यापेक्षा जास्त दिवसांचं असेल तर कढीपत्त्याच्या झाडाला टाकून द्यायचं. अजून 1 ते 2 वेळा हा लोण्याचा गोळा स्वच्छ पाण्याने धुवून लोणी सेपरेट करून घ्यायचं आहे. तर मी यातलं आता काही लोणी काढून घेत आहे. अगदी मार्केट स्टाईल शायनी लोणी तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर या लोण्यात थोडी हळद आणि मीठ घालून तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरण्यासाठी ठेवू शकता. तर इथे आपलं मार्केट स्टाईल बटर आणि ताक तयार झालेलं आहे. आता आपण लोणी कडवायला घेऊया. आता या लोण्याची कढई मी गॅसवर ट्रान्सफर केलेली आहे.
याची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवलेली आहे. लोणी वितळेपर्यंत मी याची हाय फ्लेम ठेवणार आहे. एकदा लोणी वितळलं की याची फ्लेम मीडियम करायची आहे. त्यानंतर याला अधूनमधून हलवत राहायचं आहे. जेव्हा हे आपण चमच्याने हलवत असतो तेव्हा त्याच्या साईड व्यवस्थित अशा प्रकारे सोडवत राहायचे आहेत, कारण साईडला ही जी काही बेरी जमा होते त्यामुळे देखील आपल्या तुपाला कडवट वास लागतो आणि ती बेरी आहे ती जळत जाते आणि त्यामुळेच आपल्या तुपाला कळकट फ्लेवर येतो. आता हा कळकट फ्लेवर येऊ नये यासाठी यात मी एक विड्याचं पान घातलेलं आहे. त्यामुळे तुपाचा कळकट वास येणार नाही आणि तूप खूप सुगंधित बनेल. तुम्ही याऐवजी तुळशीचं पान किंवा लवंग पण घालू शकता. साधारण 4 ते 5 मिनिटानंतर याला छान उकळी पण आलेली आहे आणि याची बेरी आहे ती खाली तळायला बसायला लागलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ही बेरी खाली तळाशी बसेल तेव्हा तेव्हा ती आपल्याला अशा प्रकारे तुपात मिक्स करून द्यायची आहे. जर बेरी खाली बसली आणि ती बेसला लागली तर बेस गरम असल्यामुळे ती पटकन जळते आणि याच रिझनमुळे तूप कडवट होतं आणि याला कडवट वास लागतो. त्यामुळे दर 2 ते 3 मिनिटांनी ती अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम उकळी आल्यानंतर ते तूप होईपर्यंत लो ठेवायची आहे. आता ही जी बेरी आहे ती छान तांबूस रंगाची झालेली आहे. तर यापेक्षा जास्त आपल्याला बेरी तांबूस रंगावर होऊ द्यायची नाही, कारण या तुपाचं टेम्परेचर खूप असतं आणि जसं जसं तूप गार होत जातं तसं तसं ही बेरी आणखी चळकट होत जाते आणि त्यामुळे देखील आपलं तूप कडवट लागतं. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर गाळून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती छान पिवळसर साजूक तूप बनलेलं आहे आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे. आता ही जी बेरी आपण गाळून घेतलेली आहे तिला आपण ज्या कढईत आपण तूप कडून घेतलं त्यात ट्रान्सफर करून देऊ आणि त्यात 1 ग्लास पाणी टाकून देऊ. आता ही जी बेरी आहे तिला पाण्यात एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तिला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे सर्व केल्यामुळे काय होईल, या बेरीमधलं जे तूप आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा ही बेरी काढणार तेव्हा ते तूप वरती येणार आणि हे पाणी खाली राहणार. तर हे वरचं तूप अलगद चमच्याने काढून घ्यायचं आहे आणि खाली जे पाणी उरलेलं असेल ते फेकून द्यायचं आहे. आता इथे जे ताक बनलेलं होतं त्याला मी हलकसं गॅसवर कोमट करून घेत आहे आणि त्यामध्ये 1 चमचा दही टाकून याला विरजण लावून दही बनण्यासाठी ठेवून देऊ. थोडं गरम जागेत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ताकापासून दही तयार होईल. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की काही वेस्ट न करता आपण स्टोअर केलेल्या साईपासून सुगंधित रवाळ तूप कसं बनवायचं, बटर कसं बनवायचं, या प्रोसेसमध्ये जे ताक बनतं त्यापासून दही कसं बनवायचं आणि जी बेरी तयार होते त्यामधून तूप कसं काढायचं हेही मी सांगितलं. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे अशाच मस्त रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील.